नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 29 मेच्या भागामध्ये आता मित्रांनो इकडे सरस्वती देवींच्या घरी सर्व बायका जमत असतात आणि तेव्हा सरस्वती देवी तर सावित्रीमाईची वाट बघत असते आणि ती स्वतःशीच म्हणत असते, सावित्री कुठं राहिल्या, इतक्यात यायला हव्या होत्या. तर तेव्हा एक बाई त्याच्याजवळ येते आणि म्हणते, सगळी तयारी झालेली दिसते पण बायकांना देण्यासाठी गजरे अजून आलेले नाहीत. तर तेव्हा सरस्वती देवी सांगते, नाही, इकडचे मित्र आहेत, त्यांची पत्नी गजरे घेऊन येतच आहे. तर तेव्हा एक बाई म्हणते, अहो गजऱ्याशिवाय गोप बघा कसा दिसतोय ते. तर तेव्हा सरस्वती देवी तिला म्हणते, इतक्यात येतीलच गजरे. गिरिजाबाई थोडी कळ काढा. तर तेव्हा दुसरी बाई म्हणते, अहो इतक्यात येते असं सांगून आले आहे मी घरी. गजऱ्याशिवाय हळदी कुंकू सुरू करूयात ना. तर तेव्हा दुसरी बाई म्हणते, हो घरची कामं आहेतच की, आणि इथेच जर वेळ झाला तर घरची बोलणी खावी लागतात. आणि असं यांचं बोलणं चालू असतं. इतक्यातच मित्रांनो आता सावित्रीमाई तिथं गजरे घेऊन येते. आणि मित्रांनो सावित्रीमाईला बघितल्यानंतर सगळ्या बायका एकदम धक्क्याने उठूनच उभ्या राहतात. तर एकटी बाई म्हणते, अगो बाई, हिला कोणी बोलवलं गजरे घेऊन? आणि सरस्वती देवीला म्हणते, तुम्हाला माहीत नाही का हिच्याविषयी काही? तर तेव्हा एकटी बाई म्हणते, नाही हो, काही माहिती नाही, काय भानगड काय? तर तेव्हा ती बाई म्हणते, भानगड? मोठी भानगड आहे. ही बाई धर्मबुडवी आहे. हिच्या नवऱ्याची केवढी अरेरावी असते. तर तेव्हा अजून एक बाई म्हणते, अहो तो गणपतीला घाम फुटला होता ना, तो यांच्याचमुळे. तर तेव्हा ती बाई म्हणते, असे असेल ना तर मग हिच्याकडून गजरे घ्यायचेच कशाला? चला ग, असं म्हणून सर्व बायका आता तिथून चाललेल्या असतात. तर तेव्हा सरस्वती माई म्हणते, जरा ऐकून घ्या माझं. मी काय म्हणते, मी इकडं आले माझं चुकलं असल, पण सरस्वती ताईंनी तुम्हाला हळदी कुंकाला बोलवलं आहे ना व, त्यांचा मान ठेवा. तर तेव्हा एकटी बाई म्हणते, काही नको, चला ग आपण. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, नाही नाही, म्हणजे जाण्याबद्दल काही नाही, पण सवाष्णींनी असं कुकवाकडं पाठ फिरवायची नसते, अशुभ मानतात ते. तर मित्रांनो सावित्रीमाईने असं सांगितल्यानंतर त्या बायकांना आता पटतं. आणि जी बाई सगळ्यात पहिल्यांदा ओरडत असते तीच बाई म्हणते, बरं बाई, दे ते गजरे. तर दुसरी बाई म्हणते, शुद्धीचा मंत्र म्हणा, गोमूत्र शिंपडा आणि मग गजरा मळा, काही होत नाही. तर तेव्हा सरस्वती देवी म्हणते, थांबा, मी गोमूत्र घेऊन येते." आणि तेव्हा ती बाई म्हणते, "ते ठेव बे गजरे इकडे." तेव्हा सावित्रीमाई ते गजरे खाली ठेवते. आणि तेव्हा सरस्वती देवी जी असते ती गोमूत्र घेऊन येते आणि ते गजऱ्यांच्या वरती शिंपडू लागते. आणि त्यानंतर सगळेजणींना म्हणते, "बसा सगळ्या जणांनी, मी देते गजरे सगळ्यांना." आणि त्यानंतर एक-एक करून सगळ्या जणींना गजरे वाटते. आणि त्यानंतर सगळ्यांच्या सोबत बसून म्हणते, "चला तर आपण आता खेळ खेळूयात." तर तेव्हा सर्वजणी खुश होतात. तर एकटी बाई म्हणते, हो जमलोच आहोत, तर खेळ खेळूयात. पण काय खेळूयात? तर तेव्हा सरस्वती देवींची सासू म्हणते, उखाणा घ्या बाई. तर तेव्हा एकटी बाई म्हणते, उखाणे नको, कोडी खेळूयात. तर तेव्हा एकटी बाई म्हणते, थांबा थांबा, पहिले कोडे माझे. आणि म्हणू लागते, एवढंसं कार्ट घर कसं राखते? तर असं तिने कोडं घातल्यानंतर आता सगळ्याच बायका विचार करू लागतात. आणि एकटी बाई विचार करून सांगते, कुलूप. तर तेव्हा ती कोडं घातलेली बाई म्हणते, हो हो, अगदी बरोबर. आणि त्यानंतर दुसरी बाई म्हणते, आता मी हा. आणि ती कोडं सांगू लागते, म्हणते, आई आई विहीर बघ, विहिरीला वेल बघ, वेलीला फूल बघ आणि फुलाला फळ बघ. आणि आता विचारते, ओळखा पाहू. तर तेव्हा सर्वजणी परत विचार करू लागतात. आणि एकटी बाई म्हणते, दिवा, तेल, वात आणि ज्योती. आणि ती कोड्याचं उत्तर सांगते बरोबर अगदी. तर तेव्हा आता सरस्वती देवी म्हणते, आता माझं कोडं. आणि ती सांगू लागते, पांढरं मांस, काळी हाडे. तर तेव्हा सर्वजणी परत विचार करू लागतात आणि एकटी बाई लगेचच सांगते, सीताफळ. आणि तेव्हा सरस्वती देवी बरोबर असं म्हणते. तर अजून एक बाई आता दुसरं कोडं घालते, म्हणते, इथेच आहे पण दिसत नाही. तर तेव्हा सरस्वती देवींची आई जी सासू असते ती कोड्याचं उत्तर सांगते, म्हणते, वारा. आणि तेव्हा सगळ्याजणी हो बरोबर असं म्हणतात. तर दुसरी बाई म्हणते, तोच वारा भुईत रोवा. आणि तेव्हा सगळ्या बायका परत विचार करू लागतात. आणि एकटी बाई तर म्हणते, भुईत आणि वारा तो कसा काय? आणि कोणालाच त्याचं उत्तर येत नसतं. तर सावित्रीमाई त्याचं उत्तर देते, तिवडा. तर सगळ्याजणी आता आश्चर्यानेच तिच्याकडे बघू लागतात. तर तेव्हा ती कोडं घातलेली बाई म्हणते, तो तिवडा ओठाला लावा. तर तेव्हा सावित्रीमाई परत उत्तर देते, पावा. तर तेव्हा सरस्वती देवी म्हणते, अगदी बरोबर. आणि सावित्री, आता तू एक कोडं घाल, असं तिला ती म्हणते. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मी कोडं घालू? बरं बरं, असं म्हणून ती आता पुढे येते आणि म्हणते, सांगते हं कोडं, असं म्हणून सांगू लागते. म्हणते, रामा हातून रावण मेले, मरताना त्यांना 4 चंद्र दिसले. तर तेव्हा एकटी बाई म्हणते, चंद्र तर एकच असतो ग बाई, 4 कुठून आणलेस?
तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो होय, पण कोडं आहे ना ते." रावणाला प्राण सोडताना 4 चंद्र दिसले आणि विचारते, "कुठले कुठले सांगा बरं?" तेव्हा सगळ्या बायका त्या विचार करू लागतात. तर एकटी बाई आता रागाला येते आणि म्हणते, "तुला ग कसं ठाऊक? आम्ही इतक्या पोथ्या प्रवचनं सगळं काही ऐकतो, त्यात तर असं काही सुद्धा नाहीये." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो नाही नाही, पोथ्या पुराणात नाही हे. मी स्वतः बनवलेलं कोडं आहे." तर तेव्हा ती बाई म्हणते, "अगो बाई, तुला हे जमतं तर सांग बघू, 4 चंद्र कोणते?" तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, "सांगू?" तर तेव्हा ती बाई म्हणते, "हो, हो, सांग, सांग." आणि म्हणते, "म्हणजे तुम्हाला कोणाला येत नाही तर?" तर तेव्हा एकटी बाई म्हणते, "नाही गं, तूच सांग." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "बरं, सांगते." आणि सांगू लागते. म्हणते, "रावण मेला तेव्हा एक चंद्र आकाशामध्ये होता." तर तेव्हा एकटी बाई म्हणते, "बरोबर. आणि दुसरा चंद्र?" तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो दुसरा. दुसरा तर महादेवाच्या माथ्यावरती एक चंद्र होता." आणि सावित्रीमाईने दुसरा चंद्र सांगितल्यानंतर आता ते सगळ्यांना पटतं सुद्धा. आणि सरस्वती देवींची सासू म्हणते, "हो गं, बरोबर." आणि विचारते, "मग तिसरा चंद्र?" तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो तिसरा चंद्र म्हणजे रामचंद्र." आणि ते सुद्धा आता सगळ्यांना पटतं. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "रावण प्राण सोडताना पाहत होता ते हे चंद्र." तर एकटी बाई विचारते, "आणि चौथा चंद्र?" तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "बघा बरं, तुम्ही सांगा." आणि म्हणते, "आठवा, आठवा. बघा, बघा, विचार करून बघा." तर तेव्हा त्या बायका एकमेकांच्यात कुजबुजू लागतात. म्हणतात, "काय असेल गं?" आणि तेव्हा एकटी बाई म्हणते, "नाही आठवत आम्हाला. कोणता तो चौथा चंद्र तूच सांग." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "हो सांगते, सांगते. बघा हां, पहिला चंद्र आकाशातला चंद्र, दुसरा भालचंद्र, तिसरा रामचंद्र आणि चौथा अहो सीतेचा मुखचंद्र." आणि तेव्हा असं सावित्रीमाईने सांगितल्यानंतर सगळ्यांना तर खूपच आश्चर्य वाटतं. तर तेव्हा एकटी बाई म्हणते, "शिकले म्हणे ती, नवऱ्याने शिकवलंय." तर तेव्हा दुसरी बाई म्हणते, "पण इथे शिकून काय डोंबलं होणार?" तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो नाही नाही, शिकलो तर आपल्याला लिहिता वाचता येईल. आपलं आयुष्य बदलून जाईल. आपल्याला देवाच्या कथा वाचता येतील, मुलांना सांगता येतील, हिशोब कळतील, लिहून ठेवता येतील." तर तेव्हा एकटी बाई म्हणते, "आमचा हिशोब एकच, आमची स्वारी." असं म्हटल्यानंतर सगळ्याजणी आता हसू लागतात. तर तेव्हा दुसरी बाई म्हणते, "तू काहीही म्हण, पण त्याचा काही उपयोग नाही." तर तेव्हा सरस्वतीदेवींची सासू म्हणते, "आणि कोणाला वेळ आहे तर रांधायचं, वाढायचं आणि उष्टी काढायची. झालं." तर तेव्हा एकटी बाई म्हणते, "मला सांग, तू गजरा द्यायला आलीस का विधवा काढायला आलीस?" तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो तसं नाही, मला सांगा, ज्या शिकत नाहीत त्या का विधवा होतात ओ? आता आपल्या आजूबाजूला इतक्या विधवा बायका आहेत, त्यातला कोणाला लिहिता वाचता येतं, तरी का विधवा झाल्या? असं काय बी नाही, हा गैरसमज आहे. अहो आता वेळ आली आहे हातात खडूपाटी घ्यायची, लिहायला वाचायला शिकायची. तुम्ही बी शिका, आपल्या मुलींना बी शिकवा. आव्हान आपल्याकडे लिहिणाऱ्या वाचणाऱ्या बायका होऊन गेल्यात की. जिजाऊ होत्या, ताराराणी साहेब होत्या. पेशवाईत आनंदीनं धचा मा केला. तो तिला लिहिता वाचता येत होता म्हणूनच नवं. पूर्वीच्या बायका शिकत होत्या, मग आता का नको?" तर तेव्हा आता सरस्वती देवी लगेचच तिला साथ देते. म्हणते, "विचार करण्यासारखी गोष्ट आहे हां." तर तेव्हा एकटी बाई म्हणते, "पण शास्त्रात स्त्री शिक्षण निषिद्ध आहे ना?" तर तेव्हा दुसरी बाई म्हणते, "हो ना, शिवाय शास्त्राची लक्ष्मण रेषा कशी ओलांडायची?" आणि इतक्यातच आता बाहेरून जोराचा आवाज येतो, "मुळीच नाही." आणि तेव्हा आता गोपिका आतमध्ये येते आणि गोपिका आतमध्ये आल्यानंतर आता सगळ्याच बायका एकदम धक्क्याने उठून उभ्या राहतात. तर तेव्हा गोपिका म्हणते, "शास्त्राची लक्ष्मण रेषा मुळीच ओलांडायची नाही." तर तेव्हा आता सरस्वती देवी घाबरते आणि म्हणते, "काकी बसा ना." तर तेव्हा गोपिका तिला विचारते, "सरस्वती, ही बाई इथे काय करतेय?" तर तेव्हा सरस्वती देवी म्हणते, "मी त्यांना गजरे घेऊन बोलावलं होतं." तर तेव्हा गोपिका म्हणते, "हो का? का ही तुमच्यासमोर शाळेची घंटा वाजवतीये? मुलींनी शिका, लिहा असं काही सांगतेय का? हिचं काहीही ऐकायचं नाही. चला बाहेर काढा या बाईला." तर तेव्हा एकटी बाई म्हणते, "बरं झालं बाई तुम्ही आलात. नाहीतर इथे हळदी कुंकू एका बाजूला आणि वेगळंच काहीतरी चाललं होतं हो." तेव्हा आता दुसरी बाई लगेचच सावित्रीमाईला म्हणू लागते, "ए बाई जा, पुरे झालं हं तुझं कौतुक. निघ आता." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणत असते, "माझं ऐकून तरी घ्या." तर तेव्हा आता सगळ्याच बायका एकदमच ओरडू लागतात. म्हणतात, "जा, जा बाई तू जा." तेव्हा आता सावित्रीमाईचा नाईलाज होतो आणि ती आता बाहेर चाललेली असते आणि इतक्यातच बाहेरून आवाज येतो, "माय, माय भाकर तुकडा वाढ की." आणि तेव्हा आता 2-3 बायका इथून बाहेर जातात. तर तेव्हा गोपिका तिथेच थांबलेली असते आणि बाकीच्या बायकांना म्हणते, "आपण या वाटेने नको जायला.
आपण त्या वाटेने जाऊयात. असं म्हणून या सगळ्या बायका दुसऱ्या वाटेने बाहेर येतात आणि इकडून सावित्रीमाई आणि बाकीच्या सगळेजण बाहेर आलेले असतात. आणि समोर एकटी बाई उभी असते आणि ती म्हणत असते, 2 दिवस झालं काही खाल्लं नाही हो, लई भूक लागली आहे. तर तेव्हा सरस्वती देवी म्हणते, थांब जरा आणते काहीतरी. तर तेव्हा गोपिका तर खूपच चिडते, म्हणते कसलं ग बाई हे हळदी कुंकू, आधीच एक अपशकुन झालाय आणि आता ही विधवा बाई आली आहे आम्हा सवाष्णींच्या कार्यक्रमात. आणि त्या बाईला ओरडते, बाई निघ तू, चल तोंड काळं कर. तर तेव्हा सरस्वती सांगते, अहो काकी, त्या भिकारी नाहीत, खानदानी आहेत. त्यांना एक मुलगी एक मुलगा आहे, इथे जवळच राहतात आणि एक भाकर दिली तर काय बिघडणार आहे. तेव्हा गोपिका म्हणते, रसभंग होतो हो, आम्ही सगळ्यांनी इतकं नटून तटून यायचं आणि इथं आल्यानंतर हे असं सगळं बघायचं. आणि म्हणते किळसच वाटते बाई. आणि त्या बाईला म्हणते, आणि तू ग निघ, परत इथं दिसलीस ना तर याद राख. आणि त्यानंतर सरस्वतीला म्हणते, आणि सरस्वती तूही लक्षात ठेव, गंगाधर पंतांचं कुटुंब येणार म्हटल्यावर शुद्धता ठेवत जा, मोजक्याच बायकांना बोलवत जा. आणि त्या बाईला परत म्हणते, काय ग तू का अजून इथं, चल निघ. तर तेव्हा ती बाई म्हणू लागते, 2 दिवस झालं लेकरांनी काहीच खाल्लं नाही, लई भूक लागली, काहीतरी द्या की खायला. तर तेव्हा गोपिका म्हणते, अजून फराळाचं वाटायला सुरुवात झालेली नाहीये, चल निघ आता, जरा वेळाने ये. आणि परत ओरडते, निघ म्हटलं ना, चल निघ. तर तेव्हा ती बाई अखेर आता तिथून निघून जाते. तर तेव्हा सरस्वतीची सासू लगेचच गोपिकाकडे जाते आणि म्हणते, माफ करा हो, असे नाराज होऊ नका. तर तेव्हा गोपिका म्हणते, नाराज काय होऊ नका, तुला दिसत नाही का काय चाललंय ते, काही वाटेल ते चाललेलं असतं तुमचं, काही भान आहे का नाही तुम्हाला. तर तेव्हा सरस्वती आता सावित्रीमाईजवळ जाते आणि म्हणते, काय सांगू दुर्गती, मोठ्या सरदारांचे कुटुंब, हिचे माहेरून पेशव्यांशी नाते होते आणि आता हे असं भीक मागून जगावं लागतंय. खरेच हो, वैधव्यासारखे दुःख नाही. आणि म्हणते, तुम्ही जा आता, मला नाही वाटत आता आपल्याला काही बोलता येईल. तेव्हा सावित्रीमाई आता मनातल्या मनात म्हणते, मी अशी माघारी जाणार नाही, जाऊच शकत नाही. आणि इतक्यातच आता इकडे गोपिका चला ग असं सगळ्या बायकांना म्हणते आणि आपल्या मागे सगळ्या बायकांना तिथून घेऊन जाऊ लागते. तर तेव्हा सावित्रीमाई आता थांबा थांबा असं म्हणून सगळ्यांच्या पुढे येते आणि म्हणते, थांबा, असं नाराज होऊन जाऊ नका, मी तुमच्या समध्यांसाठी एक वाण आणलेला आहे. तर तेव्हा गोपिका म्हणते, वाण, असं म्हणून ती हसूच लागते आणि म्हणते, तू वाण आणलेस का सतीचं वाण आणलेस, आणि तुझं वाण घेणार कोण, तू आणलेल्या कुठल्याही वस्तूला आम्ही हात लावू शकत नाही. तर तेव्हा दुसरी बाई म्हणते, अशा या समारंभातील तिला काही एक कळत नाही, ती पहिल्यांदा आलीये. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मी इथं आले माझं चुकलं असेल, पण मी आणलेलं वाण तरी बघा, तुम्हाला समद्यांना आवडल, थांबा मी आलेच. असं म्हणून ती लगेचच आतमध्ये जाते. तर तेव्हा गोपिका आता चिडलेली असते आणि म्हणते, आता हे काय चाललंय, हिच्या सांगण्यावरून आता आम्ही थांबायचं का. तर तेव्हा सरस्वतीची सासू म्हणते, आमच्या घरचा कार्यक्रम आहे हो, असं वाण न घेता जाऊ नका, माझा मान राखा. तर तेव्हा गोपिका म्हणते, तुमचा मान राखता राखता इथे आमचा अपमान होतोय, त्याचं काय. तर इतक्यातच आता सावित्रीमाई बाहेर येते आणि त्यानंतर टोपलीतून एक पाटी आपल्या हातामध्ये घेते आणि ती पाटी बघितल्यानंतर सगळ्यांना तर धक्काच बसतो आणि सगळ्याजणी डोळे मोठे करतात. तर तेव्हा सावित्रीमाई तर एकदम आनंदाने सांगत असते, हे बघा, हे आहे ते वाण, याची आज आपल्या समद्यांना गरज आहे, पाटी आणि खडू. तर तेव्हा गोपिका तर आता जास्त चिडते आणि म्हणते, हे सगळं असलं इथे चालणार असेल तर आम्ही आत्ताच चाललो इकडून निघून, आम्हाला नको तुमचं हळदी कुंकू. तर तेव्हा दुसरी बाई म्हणते, हो ना, कारण इथे जे घडलं ते उद्या आमच्या नवऱ्यांना जर कळलं तर ते सुद्धा आम्हाला घरामध्ये घेणार नाहीत, टाकून देतील. आणि तेव्हा दुसरी बाई म्हणते, हो ना, मग आमचीही अवस्था या या इकडे बसलेल्या या भामिनीसारखी होईल. ती बाई अजून तिथेच बसलेली असते आणि म्हणते, तीही नवरा असताना. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो नाही. आणि मित्रांनो, ती बाई आता परत रडत रडत तिथं सावित्रीमाईच्या शेजारी येऊन उभी राहते आणि परत त्यांच्याकडे विनवण्या करू लागते. म्हणते, दया करा हो, कोणीतरी माझ्यावरती दया करा, जेवण द्या ना हो, मला भूक लागलीये. एक काळ असा होता की माझ्या अंगणात सहस्त्र पंक्ती बसायच्या, रांजणभर दूध मलाई एक आठवडाभर बी पुरायचं नाही. तर तेव्हा सावित्रीमाई तिला म्हणते, तुमचं यजमान तर मोठं सरदार होतं ना, आणि अशी अवस्था का झाली तुमची. तर तेव्हा ती बाई म्हणू लागते, काय सांगू ताई मी तुम्हाला, माझ्या नवऱ्याचा घातपात झालाय. नवरा गेल्यानंतर माझ्या घरादारावर नातेवाईकांनी हक्क सांगितला, कोतवालाच्या ओटी गरम केल्या
आणि त्याच कोतवालानं आम्हाला घराबाहेर काढलं आणि त्यात त्यांनी दिलेली 4 कागदं घेऊन मी घराबाहेर पडले. शेवटी त्यांच्याच हातापाया पडले आणि माझ्याच घराच्या ओसरीवर जागा मिळवली. पण रोज उठून हे पोट कशानं जाळू, असं ती सर्व काही सांगत असते. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, ताई ते कागद कसले म्हटलात? तर तेव्हा ती बाई सांगते, मला तर काय ठाऊक. बरं कागद दाखवू तर दाखवू कोणाला? कोणी पळवला फाडला तर? त्यात वाचायला येणाऱ्यांची कमी आणि कचेरीत जावं तर त्या वैऱ्यांची माणसं पाळतीवर. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मला देता का, मी बघते. आणि असं सावित्रीमाईने म्हटल्यानंतर या सगळ्या बायकांना तर आश्चर्याचा धक्काच बसतो. तर सावित्रीमाईने असं म्हटल्यानंतर ती बाई म्हणते, नग नग, अहो तुम्हाला कशाला उगीच त्रास? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो त्रास कसला? अहो बघू तरी पेशव्यांचा कागद आहे तो. अहो असं दडवून ठेवाल तर पोरं बाळबी आयुष्यभर भीक मागतील. चालेल का ते? नाही नवं? जा बरं घेऊन या. तर तेव्हा ती बाई जी असं म्हणते आणि लगेचच तो कागद आणायसाठी तिथून जाते. तर तेव्हा आता गोपिका जास्तच चिडते, म्हणते, आता हेही पातक करणार आहेस का? अक्षर ओळख झाली असली तरी पेशव्यांनी दिलेला कागद वाचायला तीक्ष्ण बुद्धी लागते आणि ती फक्त पुरुषांच्याकडे असते. ही काय पेशव्यांचा कागद वाचणार? त्यापेक्षा हिने आणलेले हे अभद्र वाण हिच्या समोर वरवंट्याने ठेचून फेकून फोडून टाकून देऊयात, म्हणजे हिचे डोळे उघडतील. आणि म्हणते, ठेचा गती पाटी आणि वरवंटा घेऊन या. तर तेव्हा सरस्वती म्हणते, काकी अहो माझ्या घरच्या कार्यक्रमात असा गोंधळ नका करू. तर तेव्हा आता एकटी बाई पुढे येते आणि सरस्वती माईच्या हातामधली ती पाटी काढून घेते आणि दुसरी बाई तर आतमध्ये वरवंटा आणायला गेलेली असते. आणि तेवढ्यातच इकडून ती बाई जी असते ती कागद आणायला गेलेली असते, ती एक गाठोडं घेऊन येते आणि त्या गाठोड्यामधून एक कागद घेते हातामध्ये आणि सरस्वती माईला आणि सावित्री माईला म्हणते, हे बघा हा कागद. तर तेव्हा सावित्री माई म्हणते, बघू, असं म्हणून तो कागद आपल्या हातामध्ये घेते. आणि तोपर्यंत इकडे दुसरी बाई वरवंटा घेऊन बाहेर आलेली असते आणि तेव्हा ती वरवंटा त्या पाटीवरती घालणारच असते. इतक्यातच इकडून सावित्री माई तो कागद वाचू लागते आणि तेव्हा सावित्रीमाईने वाचायला सुरुवात केल्या केल्या ती बाई वरवंटा घालता घालता मध्येच थांबते आणि आता सावित्रीमाई वाचत असते, श्री अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री दिनकर महादेव यासी उत्तरेकडील आपला पराक्रम थोर केला होता. आणि आता सावित्रीमाई असं वाचत असताना बघितल्यानंतर सगळ्याच बायका अवाक होतात आणि एकदमच मागे फिरतात आणि सावित्रीमाईकडे बघू लागतात. तर सावित्रीमाई पुढं वाचू लागते, राजपुरी राजकोट आयशे हस्तगत केलीत म्हणून लिहिले तरी एक गोष्ट उत्तम झाली, परंतु दिनकर पंत पडिले कुटुंब कबिला उघड्यावर पडिला, परंतु आमचे त्यास अभय आहे. आणि असं वाचून सावित्रीमाई त्या बाईकडे एकदा बघते आणि पुढं वाचू लागते, नारायण पेठेतील इमारत सरकारी वाड्याची इमारत त्यांचे कुटुंब मीराबाई ईस चोळी बांगडी देत आहोत. आणि मित्रांनो, सावित्रीमाईने असं वाचल्यानंतर सगळ्या बायकांना खूप आश्चर्य वाटतं आणि गोपिकाला सुद्धा आश्चर्य वाटतं. आणि आता सावित्रीमाई पुढं वाचू लागते, त्यानंतर त्यांचे मूल मुलगी नातू नातसून असे हेच वंशज हे हयात मालक राहतील. ही आज्ञा ज्येष्ठ शुद्ध पंचमी इंदुवार दिवशी पत्र लिहिले समाधान करून घेणे. आणि असं ती वाचत असताना मित्रांनो ती स्वतःसुद्धा खूप खुश झालेली असते आणि सगळ्या बायका तर खूपच आश्चर्यचकित झालेल्या असतात आणि एकमेकींच्याकडे बघत असतात. तर त्यानंतर सावित्रीबाई माई पुढं म्हणते, पेशव्यांचा सही आणि शिक्का आणि म्हणते, अहो भामिनी ताई, याचा अर्थ चोळी बांगडी म्हणून खुद्द पेशव्यांकडून तुम्हाला काही जमीन मिळाली आहे आणि त्या वाड्याची मालकी तिला आणि तिच्या मुलाला मिळालेली आहे, असं तर ती सगळ्या बायकांना सांगते. तर तेव्हा भामिनीबाई म्हणते, आणि मग यांनी माझाच वाडा हडप केला. ताई तुम्हाला वाचता आलं म्हणून उलगडा तरी झाला. लई उपकार झाले बघा तुमचे. आणि मित्रांनो, आता सावित्रीमाईला वाचता आल्यामुळं एका निराधार उघड्यावरती पडलेल्या बाईला तिचं घर आणि तिचं सगळं काही संपत्ती वगैरे मिळाली आणि ते बघितल्यानंतर सगळ्या बायका तर खूप आश्चर्यचकित झालेल्या असतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता सरस्वती ती पाटी हातामध्ये घेते आणि म्हणते, आता हे वाण फेकायचं का स्वीकारायचं हे आता भामिनीचं काय होतंय हे बघूनच ठरवूया. आणि तेव्हा गोपिका मात्र शांतच असते आणि तिला बोलण्यासारखं काही उरतच नाही.
आता मित्रांनो, सर्वजण आता भामिनीच्या वाड्याबाहेर जमलेले असतात आणि तेव्हा तिथे ज्योतिरावसुद्धा असतात, तात्यासाहेबसुद्धा असतात आणि बाकी सर्वजणी आणि फौजदारसुद्धा असतात. तर त्या सगळ्यांनी मिळून ज्यांनी त्यांची जागा हडप केलेली असते त्यांना बाहेर काढलेलं असतं आणि तो आता भामिनीला धमकी देत असतो. म्हणतो, "भामिनी, मी तुला बघून घेईन." तर तेव्हा ते फौजदार म्हणत असतात, "हा कागदा." असं ते बोलता बोलता गोपिका मध्येच म्हणते, "हा कागद बनावट आहे." तर तेव्हा भामिनी म्हणते, लिहिण्या वाचण्याची किंमत मला समजली. माझं नशीब मोठं म्हणून सावित्रीबाई मला भेटल्या. दरवेळी कुठली तरी सावित्री कर्मधर्म संयोगानं तुमच्या वाटेला येणार नाही. म्हणून सौतालाच लिहिता वाचता यायला पाहिजे. आणि मित्रांनो, ही गोष्ट तर आता भामिनीच्या लक्षात येते आणि ते बघितल्यानंतर आता ज्योतिरावांना त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो आणि सावित्रीमाईचा तर खूपच जास्त अभिमान वाटतो. तर मित्रांनो, आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.